शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात वाढ झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण त्या बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्याच नव्हे तर सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. तसेच शेतकऱ्यांसाठी ताजी कापसाच्या उत्पादन वाढीसाठीची बातमी आलेली आहे, ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा. एकदा आपण शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी शासनाचा काय निर्णय ते आपण बघू. 50,000 हेक्टरवर कापूस लागवडीचा प्रकल्प राबवण्याची प्रशासनाची तयारी. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिघन लागवडीचा प्रकल्प. मित्रांनो, शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी नवीन वर्षात जिल्ह्यात 50,000 हेक्टरवर अतिघन पद्धतीने कापूस लागवडीचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 31 डिसेंबर रोजी दिली. येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात 50,000 हेक्टरवर अतिघन पद्धतीने कापूस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनात 50 ते 60% वाढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी कुंभार यांनी व्यक्त केलेला आहे. 55 कोटीचा प्रस्ताव पाठवला केंद्र शासनाकडे. मित्रांनो, जिल्ह्यात अतिघन पद्धतीने कापूस लागवडीचा प्रकल्प राबवण्यासाठी 55 कोटी रुपयाचा निधी मागणीचा प्रस्ताव महिनाभरापूर्वी केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. कॉटन सिटी अकोल्यातील पहिला मोठा प्रकल्प ठरणार आहे. अकोला जिल्ह्यासाठी हा प्रकल्प आहे. वळव्या कापूस भावाकडे. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7,230 रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर नरखेड या ठिकाणी मित्रांनो नंबर 1 जातीचे कापसाला जास्तीत जास्त 7,453, पुलगाव 7,225 रुपये जास्तीत जास्त, बार्शी टाकळी 7,421 रुपये जास्तीत जास्त, वर्धा 7,471 रुपये जास्तीत जास्त, हिंगणघाट 7,395 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर सिंधी सेलू 7,471 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर हिंगणा 7,100 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर काटोल 7,100 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर वरोरा खांबाडा 7,160 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर वरोरा 7,171 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर अकोला बोरगाव मंजूर 7,421 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर अकोला 7,471 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर घाटंजी 7,010 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर धामणगाव रेल्वे 7,421 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर पारशिवनी 7,150 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर मारेगाव 7,471 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर वडवणी 7,421 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर भद्रावती 7,471 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर राळेगाव 7,471 रुपये जास्तीत जास्त, सावनेर 7,125 रुपये जास्तीत जास्त, त्यानंतर अमरावती 7,500 रुपये जास्तीत जास्त. धन्यवाद.